कर्वेनगर परिसरातील रहिवासी निलेश चव्हाण याच्या विरोधात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कसपटे कुटुंबीय जेव्हा वैष्णवीच्या मुलाला घेण्यासाठी गेलं तेव्हा निलेश चव्हाणनं बंदूक दाखवून धमकावल्याचा आरोप करण्यात आला होता। सध्या या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांची 2 पथकं निलेश चव्हाणचा शोध घेत असल्याची माहिती मिळाली आहे। निलेश चव्हाणनं बंदुकीचा धाक दाखवत वैष्णवीचा बाळ देण्यास नकार दिला होता। याबाबत त्याच्या विरोधात पुण्यातल्या वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। मात्र हा निलेश चव्हाण अजूनही फरार आहे। पोलीस तपास घेत आहेत। संबंधित शस्त्र जप्त करण्याची देखील प्रक्रिया सुरू आहे। कलम 351(3) हे शारीरिक इजा करण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला उद्देशून असून शस्त्र कायद्याखाली कलम 30 हे बेकायदेशीर शस्त्र बाळगणं किंवा त्याचा वापर केल्याबद्दल संबंधित आहे। तर हाच निलेश चव्हाण जो आपण दृश्यामध्ये बघतोय त्याच्या सध्या मागावरती आहेत पोलीस, मात्र तो आता फरार आहे। त्यानंच वैष्णवीचं बाळ हे तिच्या आईवडिलांना देण्यास नकार दिला होता आणि त्यांना बंदुकीचा धाक दाखवला होता। तो अजूनही फरार आहे। त्याच्या विरोधात वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे।